नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आम्ही आलेलो आहे मचल ह्या गावामध्ये आणि इकडे वरती यायचा प्लॅनिंग होताच आमचा. तर गावातील पालू गावातील हा रोड कुठपर्यंत जातो काय हे बघायचं होतं लास्ट. तर तिकडे आलो होतो. तर मचल गावापर्यंत आलो आहे वरती पूर्ण डोंगरामध्ये. अच्छा मज्जा, फुल ऑफरोड, काय भारी वाटते फक्त डोंगर. आणि बघू शकता सुंदर असा डोंगर आहे या साईडला. आणि आपण आलेलो आहे माचाळ या गावामध्ये आणि फुल ऑफरोड केलेला आहे. आणि काय किस्सा झालाय ना तो नंतर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. गाडीची अवस्था देखील आणि कपड्यांची अवस्था देखील एकदम भयानक झालेली आहे. आणि या साईडला उजव्या साईडला बघू शकता एकदम डोंगर आहे मस्तपैकी. पकडून जाईल आणि तिकडे मोबाईल दाखव. फर्स्ट सेकंडच्या स्पीडमध्ये आपली गाडी स्प्लेंडर चालत आहे बघू शकता. आणि याला कॅमेरामॅन आहे ना, मोबाईल नीट धरत नाही. आज गाडीचा घुसणा काढलाय पूर्ण जाम. लय मज्जा. काही गेलं इथनं गेले नाही. आणि येताना ना पूर्ण चांगले कान झालेले आहेत. काय व्हिडिओ शूट करू शकलो नाही, पण गाडीची अवस्था इतकी भयानक झाली ना की एवढा धुरला बसला ना गाडीवरती तर तुम्ही बघू शकता. आणि आमच्या बुटांची चप्पलांची अवस्था देखील, कपड्यांची अवस्था देखील तुम्ही बघू शकता. आता तर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो. आता मगाशी आम्ही देवळामध्ये गेलो होतो, तर देऊळ फिरलो आणि पाय वगैरे भरून आता निघालो आहे परत. पुन्हा परतीचा प्रवास आहे. तर म्हटलं व्हिडिओ शूट करून घेतो. पहिला व्हिडिओ शूट करायचा काय प्लॅनिंग नव्हता खरं तर, पण म्हटलं बघायला काय भेटलं तर मग व्हिडिओ शूट करूया. तर बघू शकता ही आपली गाडी आणि हे टायरची अवस्था बघू शकता. हे एवढंच नव्हे तर आमची चप्पलची अवस्था बघू शकता. तर एवढं धुरला आहे, पूर्ण माती रोडवरती आलेले आहे. तर एवढे काय गाडी माकली नाही तरी पण चप्पलची अवस्था एकदम भयानक झालेली आहे. आणि हे असं काही मचल गाव बघू शकता, एकदम डोंगरामध्ये आहे. आणि येण्याचा रस्ता आहे ना तो नंतर दाखवतो. या साईडला आहे ते मंदिर आणि मस्त भारी इकडचा निसर्ग आहे. तर बघू शकता इकडे वरती गेलो होतो आपण आणि हा इकडचा पूर्ण सह्याद्रीचा कडा डोंगर बघायला भेटत असेल तुम्हाला. आता एवढं मोबाईलमध्ये कसं काय दिसतंय काय माहीत नाही, क्लिअर दिसतंय की नाही, पण खूप ऊन आहे वरती त्यामुळे इकडे स्क्रीनवरती काही क्लिअर दिसत नाही. आणि खालती देखील रोड बघायला भेटत असेल. या साईडला देखील रोड गेलेला आहे, तो अर्धवटच आहे वाटतं तिथपर्यंतच. आणि एकदम भारी असा इकडचा व्ह्यू आहे, एकदम मोठी अशी दरी वाटते. वरती आलो आहे तर फोटोशूट होणार नाही असं होणारच नाही. तर आता फोटोशूट केला. मागे हा डोंगर आहे आणि इकडे बाजूला उभं राहण्यासाठी जागा आहे. तर तिकडे आता फोटोशूट केला आहे. आता जरा पुढे जातो, रोड देखील दाखवतो, फोटोशूट करतो आणि मग डायरेक्ट घरी भेटूया. तिकडे थांबवा.
तर बघू शकता सुंदर असा पुढे डोंगर वगैरे आहे आणि आपण आता फर्स्ट गिअरमध्ये गाडी उतरवायची आहे, कारण इतका उतार आहे ना मोठाच्या मोठा. जसं उतरताना काय चढताना काय वाटलं नाही, पण आता उतरताना एवढी हालत खराब होणार आहे ना, जबरदस्त. पण ह्याच्या आधीचा जो ऑफरोड केलेला आहे ना, एक नंबर ऑफरोड आहे. आणि समोरचा व्ह्यू आणि बघू शकता तर भारी येत आहे. पण आता हे धुकं वगैरे जाम पसरलं आहे, त्यामुळे काही क्लिअर दिसत नाही. पण तुमच्यापर्यंत दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे मी. ते आता एवढे मोठे उतार आहेत ना, खरोखर एक नंबर भयानक अशी उतार आहे. आणि गाडी एकदम फर्स्ट गिअरमध्ये ठेवायला लागते. ए मागणं येऊ नको सुसाट, होल पडेल नाही तुला. दुसरी एक गाडी आहे मागून, मित्र चालवत आहे ते, त्याला म्हटलं जरा सावकाश ये, तर ह्या कॉर्नरला जरा थांबूया. तर उतर उतर उतर. हां चालू ठेवा सगळं. आली एकदा वेळ आलेली परत भेटत नसते, त्यामुळं एकदा फेरी झालेली तर मग एकदाच शूट करून घ्यायचं. त्या उतारातून आलेलो आपण, हा इकडे गाडी आपली, आणि ह्या उतारातून परत खाली जायचं. ह्या सुंदर असा इकडचा डोंगर वगैरे बघायला भेटायचं, एकदम भारी. तर इकडे माचल ह्या गावाकडे आल्यानंतर, इकडे वरती जाऊन आल्यानंतर आम्ही इकडे फोटोशूट करतोय मस्तपैकी. आणि इथून बघायला भेटणारा सुंदर असा निसर्ग, त्याचबरोबर आहे ह्या साईडला मंदिर. आता ते मंदिर कोणतं आहे काय माहीत नाही. आणि त्या मंदिराकडे जाण्यासाठी हा रोड आहे, इकडून असा गोल फिरत जातो मंदिराच्या इकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जिकडून आलो तो रोड तुम्हाला सांगतो, हा बघा, हा जो रोड आहे ना, एक नंबर ऑफ रोड आहे. आणि ह्या रोडवरती जी माती दिसते ना, पूर्ण अशी तांबूस कलरची माती तुम्हाला बघायला भेटत असेल. ह्या मातीतूनच आपण आलेलो, आणि चप्पलची अवस्था बघू शकता. तर आज ह्या माचल ह्या गावाकडे येणारे जे काही त्यांचे तिकडे राहणारे वस्ती करणारे लोक आहेत ना, तर ती लोक कशी त्या ऑफरोडमधून येत असतील काय माहीत. आणि त्यानंतर हा अर्धवट तिथून पुढे रोड चांगला लागलेला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे काय टेन्शन नाही. फक्त हा रोड इथे पावसाळ्याच्या वेळेला फक्त खराब होत असेल, तर लवकरात लवकर बनवून घेतला तर खूपच चांगला. आणि खूप मजा येते, अशक्य सुंदर असा निसर्ग, आणि त्याचबरोबर असे ऑफरोड चांगले डांबरीकरण रोड बघायला, आणि त्याच्यावरती बाईक राईड करायला खूपच मजा येते. खूपच मजा येते, लय भारी. खूप त्या साईडला फोटोशूट चाललेलं आहे. आणि ही आपली स्प्लेंडर बघू शकता, आणि ही पण स्प्लेंडर आहे, पण ही प्लस स्प्लेंडर आहे, जुनं मॉडेल BS4, आणि ही BS6. आणि हे मित्र वगैरे आहेत, छोटा भाऊ वगैरे आहे. असे आम्ही सर्व 4 जण हा इकडचा निसर्ग आणि इकडे फिरण्यासाठी आलेलो आहे. आज वाजलेले आहेत दुपारचे 12, आणि तरी पण ह्या उन्हातून आम्ही फिरायला आलेलो आहे. ऊन लागतंय खूप, पण वारं असल्यामुळे, वाराने असल्या त्यामुळे एवढे काही गरम वगैरे वाटत नाही, पण खूप मजा येते. इकडे दाखव. मंदिर आहे वर दाखव ना, मंदिरात मंदिर तिकडे आहे. मला जाम पकडून धरतो. आमचा कॅमेरामॅन जरा लय भयानक आहे, त्यामुळे आम्ही कॅमेरामॅनला पकडून बसायला सांगितलेलं आहे. आणि आता चाललेलं आहे हळूहळू फर्स्ट गिअरमध्ये. मस्त आहे की गोप्रो कॅमेरा आणि ड्रोन कॅमेरा वगैरे असताना तर अजून चांगलं काही दाखवायला भेटलं असतं. पण आता ड्रोन कॅमेरा वगैरे आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे काय
व्हिडिओ शूट करायला थोडा त्रास होतो. हेल्मेटवरून मोबाईल लावायचा म्हटलं तरी देखील त्रास झाला असता. त्यामुळे म्हटलं चला, आमचं काय आजचं नक्की नव्हतं एवढं की अचानक भयानक आमचा प्लॅनिंग होता आजचा. तर चला आपण नंतर भेटूया, बोलूया. आता आधी हा रोड आणि हा निसर्ग फिरून घेऊया. तर मंडळी आता इथून रोड चांगला आहे, जसं की इथून चालू झालेला आहे आणि इथे बोर्ड वगैरे लावलेला आहे. इथून चांगला रोड आहे आणि इथून आता पुन्हा खाली चाललो आहे. तर इकडून पूर्ण धुरला बघायला भेटत असेल, पूर्ण माती आहे आणि ह्या मातीतून आम्हाला आता जायचं आहे हळूहळू फर्स्ट गिअरमध्ये. आणि इतका उतार भयानक आहे ना की खरोखर गाडीची अवस्था तर झाली चांगली, आमची देखील कपड्यांची चप्पलाची अवस्था खूप भयानक आहे. आणि आता ह्या डांबरीकरण रोडवरून निघालेलं आहे खालच्या साईडला. तर चला जाऊया. पण हे आज आग पेटवलं आहे ना, हे आग पेटवल्यामुळे पूर्ण धूर पसरलेला आहे आणि क्लिअर काय दिसत नाही आहे. तर क्लिअर दिसत नसल्यामुळे काय डोंगर एकदम असे भुरकट दिसत असतील. चला फुल ऑफरोड. ह्याच रोडने आम्ही वरती आलो होतो मगाशी आणि ह्याच रोडने निघालेलो आहे परत खालती, बघू शकता. आजपर्यंत की एकदम ऑफरोडवाली बाईक राईड म्हणजे हीच आहे माझी. ह्या गाड्यांच्या चाकोलीवरनं चल. पुढचा ब्रेक मध्ये शिवाय येत आहेत मागून तोंडातनं, त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष करा. एक भयानक अनुभव, पहिल्यांदा ऑफरोड. चल की जायला. नॉन गिअरच्या गाडींची अवस्था काय भयानक होत असेल. आमचं गिअरच्या गाडीवरती गिअरमध्ये कंट्रोल करून ब्रेक करून गाडी चालवतोय. नॉन गिअरच्या गाडी घेऊन येणाऱ्यांची अवस्था काय भयानक होत असेल खरोखर. इकडे देखील एन्टॉर्कसारख्या गाड्या आहेत, ॲक्टिवासारख्या गाड्या देखील इकडून वरती जातात नॉन गिअरच्या गाड्या. तर त्यांची अवस्था किती उतरताना काय भयानक होत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जी अत्यावश्यक सोयीसुविधा वगैरे काहीच नाही आहे तिकडे. नाही दुकानं, नाही हॉस्पिटल, नाही दवाखाने, काहीच नाही इकडे आहेत. एमर्जन्सी वेळेला काय अवस्था होत असेल इकडे. ST पण येत नाही इकडे अजिबात. कशी ही लोक गावामध्ये राहत असतील काय माहीत. आम्हीच तिकडे रत्नागिरीमध्ये ठिकाणी राहतोय, पण ही लोक इकडे कशी काय राहतात काय कोणास ठाऊक. आता बऱ्यापैकी ऑफरोड संपलेला आहे, पण तरी पण शेवटपर्यंत
सावकाश जायचं आहे. आम्ही खरं तर हा जो जिथनं खराब रोड चालू झाला तिथून आम्ही पुन्हा रिटर्न जाणार होतो मागे. चांगला रोड चालू झाला इथनं आम्ही रिटर्न जाणार होतो परत. पण म्हटलं चला जिथे चांगला हा रोड खराब रोड संपतोय तर तिथे जाऊन थांबणार आणि मग कुठपर्यंत लास्ट रोड जातोय तो बघायचा होता आम्हाला. म्हणून आम्ही वरपर्यंत गेलो होतो आणि आज आम्हाला हे सर्व काही अनुभवायला भेटलं. हा निसर्ग हा इकडचा पॉईंट अनुभवायला भेटला आहे मस्तपैकी. आणि आता इथे थांबतो उतर भाव. काय झाला तर बघू शकता इकडे काजू लागलेले आहेत आणि हे काजू दाखवण्यासाठी आलेलं आहे. इकडे काजू लागलेला आहे ते काढणार आहे. इकडे देखील काजू लागलेला आहे ते काढणार आहे. खाली पडलेले आहेत ते देखील बघायचे. काजू काढणार म्हणजे हे 2-3च आहेत म्हणून काढणार आहे, नाहीतर काय काढायचं एवढी हौस नाही. तर मगाशी आपण तिकडे गेलो होतो तर तिकडून फिरत जाऊन पुन्हा परत तिकडून फिरत असं ऑफ रोड वगैरे करत त्या मातीच्या रोडमधून पूर्ण ऑफ रोड करत इकडे आलो. रोडवरती थांबलो कारण आम्ही त्या डोंगरातून हे मंदिर बघितलेलं होतं जे की विठ्ठलाचं मंदिर आहे. तर हे मंदिर बघितलं होतं तर म्हटलं मग त्या रोडने चांगल्या रोडने थांबलो. तिकडे विचार केला पुन्हा कधी वेळ येत नाही भेटण्यासाठी किंवा फिरण्यासाठी. वेळ भेटला होता म्हणून पुन्हा रिटर्न आलो इकडे ह्या ऑफ रोड वगैरे करून असे ह्या रोडने इकडे आलो. आणि आपल्या इकडे गाड्या लागलेल्या आहेत. चप्पल वगैरे काढून मस्तपैकी ह्या मंदिरामध्ये पाया वगैरे पडलो, दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे आता बोर्ड वगैरे लावलेलं तुम्हाला बघायला भेटत असेल. आणि इकडचे गावकरी लोक वगैरे आलेले आहेत आज बघू शकता. या साईडला काजू जमा करते राजू. आणि जास्तीत जास्त इकडे काजूची झाडं आहेत. या काजूवरती देखील काजवेणीवरती देखील काजू लागलेले आहेत. खूप भारी वाटते.